नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 9 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। बघा मित्रांनो, काल तुम्ही खूप छान प्रकारे सर्व जे काही आपले टेस्ट क्वेश्चन होते त्याची उत्तरं दिली, अगदी भरभरून उत्तरं दिली। असंच दररोज करत चला, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की यश मिळेल। कारण मी ते टेस्ट क्वेश्चन जो टाकत असतो तो इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, ठीक आहे। आणि त्या व्यतिरिक्त लेक्चर मध्ये अजून काही महत्त्वाचे क्वेश्चन असतात ज्याची तयारी जी ती या लेक्चर मधून तुमची डेली होती। फक्त डेली करंट अफेअर्सच होत नाही तुमचं। समजून घ्या, एखाद्याची नियुक्ती झाली तर आपण सगळ्या नियुक्त्या अभ्यासतो, एखाद्याला पुरस्कार दिला सगळे पुरस्कार आपण अभ्यासतो, ठीक आहे। त्यामुळे तुमचं अगदी मागच्या वर्षभराचं करंट अफेअर्स रिवाइज होत असतं। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, डेली हे सेशन करायचे। त्याचबरोबर कंबाईनची जर तयारी करत असाल तर अगदी 35 दिवसांची आपण एक रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे। आज जर बॅच घेतली तर आजपासून 35 दिवस कालावधी राहील या बॅचचा। आणि सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात पण मिळेल आणि लाईव्ह स्वरूपात पण तुम्हाला मिळणार आहे। यानंतर या बॅच मध्ये 4 विषयाच्या नोट्स असतील। चालू घडामोडीचे इयरबुक असेल 2023-24, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, महाराष्ट्राची हिस्ट्री, या नोट्स तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील। त्याचबरोबर 15 जानेवारीला आपल्या 3 बॅच लॉन्च होत आहे। एक म्हणजे सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, टेट बॅच, द्रोणाचार्य बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, आणि आरआरबी ग्रुप डी साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आरंभ बॅच। त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅच आता सध्या आपल्याकडे एक उपलब्ध आहे, लेखा व कोशागार विभागाची जी भरती आलेली आहे, नागपूर आणि पुण्याची जी काही ऍड आलेली त्यासाठी, ठीक आहे। तर सुरुवात करूया मित्रांनो। बघा, त्याचबरोबर आपल्याकडे अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे। जर तुम्हाला रिव्हिजन नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या ऍपवर नोट्स पॅक जर घेतला 499 मध्ये सगळ्या नोट्स मिळून जाईल। त्याचबरोबर बघा, गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी 4 महिन्याची बॅच आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीजचा समावेश आहे, प्लस लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, डिजिटल नोट्स, ठीक आहे। त्या बॅचचं नाव यशवंत बॅच। त्याचबरोबर कंबाईनची तुम्ही सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता। हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज आहे, ज्यावर अभ्यासविषयक रील्स आणि टेलिग्रामवर अभ्यासविषयक नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल। आज आपण 9 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते अभ्यासणार आहोत। आता इथं बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार कोणी जिंकला? तर सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार द ब्रूट लिस्ट नावाच्या चित्रपटाने जिंकलेला आहे। बघा मित्रांनो, 82वे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स होते हे। यामध्ये कोणाकोणाला काय अवॉर्ड मिळाले ते आपण इथं बघूया, ठीक आहे। हे कॅलिफोर्निया मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। ब्रूट लिस्टला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामाचा अवॉर्ड मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड एंड्रियन ब्रॉडी याला मिळाला। अभिनेत्रीचा अवॉर्ड फर्नांडा टोरेसला मिळाला। सहाय्यक अभिनेत्रीचा अवॉर्ड जोई सल्डानला मिळाला। सहाय्यक अभिनेत्याचा अवॉर्ड किरण कल्किनला मिळाला। सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा अवॉर्ड ब्रॅडी कार्बेटला मिळाला। सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर संगीत आणि विनोद या दोघांसाठी एमिलिया पेरेझला मिळाला। तर आपल्याला मोस्टली विचारला जाईल तर तो काय विचारला जाईल, सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, ठीक आहे, ड्रामा, तर हे विचारलं जाईल। त्याचं उत्तर आहे द ब्रूट लिस्ट। लक्षात ठेवायचंय, भविष्यामध्ये तुम्हाला यावर नक्की प्रश्न विचारला जाईल। आता काही महत्त्वाचे पुरस्कार बघून घेऊया जे 2024 मध्ये देण्यात आलेले। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हायाओ मियाझाकी जपानचे व्यक्ती त्यांना मिळाला। 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम ठरला मल्याळम। सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी ठरला कंतरा चित्रपटासाठी। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली नित्या मेनन थिरुचित्रंबलम यासाठी। मानसी पारेख कच्छ एक्सप्रेससाठी। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एर्पेनबेक यांना मिळाला कैरोस पुस्तकासाठी। ॲबल पुरस्कार मिशेल टालाग्रँड यांना मिळाला, फ्रान्सचे आहे ते। फिजीचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना मिळाला। तिमोर लेस्तेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते द्रौपदी मुर्मू यांना मिळाला। IIT खरगपूरद्वारे मानद डॉक्टरेट पदवी सुंदर पिचाई यांना देण्यात आली। रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यू द अपॉस्टल नरेंद्र मोदी यांना देण्यात आला। ऑलिम्पिक ऑर्डर अभिनव बिंद्रा यांना देण्यात आला ऑलिम्पिक समितीच्या माध्यमातून। त्याचबरोबर जर बघितलं, फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान शेवेलियर दी ला लिजन दी ऑनर रोशनी नादल मल्होत्रा आणि शशी थरूर या 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे। शशी थरूर। त्यानंतर 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसला मिळाला। जागतिक अंतराळ पुरस्कार मित्रांनो चंद्रयान 3 ला मिळाला।
आणि 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन आपल्या समोर आहे, 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी 18वा जो प्रवासी भारतीय दिवस आहे तर तो आयोजित करण्यात आलेला आहे. हा प्रवासी भारतीय दिवस 8 ते 10 जानेवारी या कालखंडामध्ये आयोजित करणं सुरू आहे. म्हणजे आयोजन सुरू झालेलं आहे. आपण जर बघितलं काल झाला, आज पण होणार, उद्या पण होणार. मग आपण जर बघितलं प्रवासी भारतीय दिवस प्रथमच भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन जे ते परराष्ट्र मंत्रालयाने ओडिशा राज्य दोघं मिळून करत आहे. या वर्षीचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कांगुलू या 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आपण बोलवलं होतं. त्यानंतर या वर्षीची थीम काय होती? डायस्पोराज कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. डायस्पोरा काय असतं? तर बघा मित्रांनो, भारतीय एकेकाळी भारतीय होते, आता ते विदेशी नागरिक दुसऱ्या देशाचे नागरिक बनलेले आहे. ठीक आहे, तर असे जगातील जे काही लोक आहेत त्यांना काय म्हटलं तर इंडियन डायस्पोरा. इंडियन डायस्पोरा म्हणजे भारतीय वंशाचे लोक जे बाहेरच्या देशात आहे त्यांना एकत्रितपणे एक संकल्पना वापरली जाते इंडियन डायस्पोरा, आणि त्यावरून थीम होती डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. म्हणजे या डायस्पोराचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये? तर विकसित भारतामध्ये, अशी थीम होती. यानंतर ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 ला करण्यात आली. 1 एप्रिल हा दिवस उत्कल दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो, आणि उत्कल नावाचा समुद्र किनारा सुद्धा आहे. उत्कल नावाचा समुद्र किनारा जर कोणाला लाभलेला आहे असं जर विचारलं तर तो ओडिशाला लाभलेला आहे. राजधानी ओडिशाची भुवनेश्वर, जिल्हे आहे 30. त्यानंतर ओडिशाला आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 4 राज्याची सीमा लागून आहे. ओडिशाचं एक स्वतःचं उच्च न्यायालय कटक या ठिकाणी. सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश आहे चक्रधर शरण सिंग. त्यानंतर तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाचे मेट्रो नेटवर्क जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनलेले आहे? तर बघा मित्रांनो, भारताचं मेट्रो नेटवर्क जे ते जगात आता 3ऱ्या क्रमांकाचं मेट्रो नेटवर्क बनलेलं आहे. भारतामध्ये 1000 किलोमीटरचे जी काही कार्यरत सध्या मेट्रो आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, तर अशा प्रकारे नेटवर्कचं जे काही जाळं आहे ते भारतामध्ये विकसित होत चाललेले. दिल्लीमध्ये आपल्याला मेट्रो बघायला मिळत आहे. तर 1000 किलोमीटरचं ऑपरेशनल नेटवर्क आपल्याकडे. सगळ्यात जास्त मेट्रोचं नेटवर्क चायनामध्ये, 2ऱ्या क्रमांकावर USA आणि 3ऱ्या क्रमांकावर आता भारत आहे. यानंतर पुढे जाऊया, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे BCCIच्या सचिवपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर BCCIचे सचिव बनलेले देवजीत सैकिया. आपण जर बघितलं देवजीत सैकिया हे BCCIचे सचिव बनले. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर प्रभतेज सिंग भाटिया, तर प्रभतेज सिंग भाटिया हे BCCIचे कोषाध्यक्ष बनलेले आहे. ठीक आहे, तर देवजीत सिंग सैकिया सचिव आणि कोषाध्यक्ष कोण बनले? तर प्रभतेज सिंग भाटिया. ठीक आहे, हे नावं लक्षात ठेवायचे, हे 2 नावं लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, देवजीत सैकिया जे आहे ते आसामचे, आणि आपण जर बघितलं प्रभतेज सिंग भाटिया छत्तीसगड राज्याचे आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यानंतर BCCIची स्थापना डिसेंबर 1928 मध्ये करण्यात आली होती. मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रॉजर बिनी अध्यक्ष आहे, आणि आपण जर बघितलं सचिव कोण आहे तर देवजीत सैकिया. यानंतर अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. तर भारतामध्ये जसं मित्रांनो भारतरत्न पुरस्कार आहे, भारतरत्न, तसा अमेरिकेचा हा पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. तर पहिल्यांदा हा पुरस्कार एका फुटबॉलपटूला देण्यात आला. तो फुटबॉलपटू आहे लिओनेल मेसी. बघा मित्रांनो, हा पुरस्कार एकूण 2025 मध्ये 18 जणांना डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक लिओनेल मेसी आपल्याला बघायला मिळाला. हा पुरस्कार 1945 मध्ये USAचे तत्कालीन राष्ट्रपती हॅरी ट्रूमन यांनी सुरू केला होता. यानंतर 6वा क्वेश्चन, कोणत्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? तर बघा मित्रांनो, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तर भारतासोबत बघा मित्रांनो एक सायकोलॉजिकल टर्म आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा एखाद्या देशामधून एखाद्या नेत्याला समजून घ्या सपोर्ट जर मिळत नसेल, ठीक आहे,
किंवा तो नेता जर पॉप्युलर बनत नसेल तर तो काय करत असतो, तर तो दुसऱ्या एखाद्या देशासोबत पंगा घेत असतो. थोडक्यात जस्टिन ट्रुडो जो आहे तर त्याची पॉप्युलरिटी कॅनडामध्ये कमी होत चालली होती. मग त्याने काय केलं, भारतासोबत बळजबरीचे भांडणं सुरू केले. सेम पाकिस्तान करतं. पाकिस्तानमध्ये जर आर्मीचं समजून घ्या, आर्मी सगळं कंट्रोल करते. मग लोकांचं लक्ष जर महागाईकडे वगैरे याच्याकडे गेलं तर ते काय म्हणतात, भारताने आमच्यावर आक्रमण केलं, भारताने हे केलं, भारताने ते केलं. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या देशात जर समस्या असेल आणि त्यांच्याकडे जर दुर्लक्ष करायचं असेल तर बळजबरी एखादा देश दुसऱ्यासोबत दुश्मनी घेत असतो. ठीक आहे, तर तसंच या जस्टिन ट्रुडोने केलं आणि आपण जर बघितलं तर त्याला याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. पक्षातूनच त्याला हेट फेस करावं लागलं. ठीक आहे, पक्षातलेच काही लोक याच्या विरोधात गेले आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर 10 वर्षाचा कालखंड होता. 2015 साली यांनी सत्ता सांभाळली होती जस्टिन ट्रुडो यांनी. आणि आता कॅनडामध्ये आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर आता सध्या ते कार्यवाहक पंतप्रधान म्हणून करत आहे. दुसरा व्यक्ती जो जेव्हा पंतप्रधान बनेल तेव्हा हे पंतप्रधान नसतील. ठीक आहे, तर लिबरल पक्षाचे कॅनडामधील एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता कॅनडा विषयी जाणून घेऊया. राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर, उत्तर अमेरिका खंडात येतो, आईस हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. आपण जर बघितलं सगळ्यात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे कॅनडाला. सर्वात मोठं शहर आहे टोरंटो. जस्टिन ट्रुडो कार्यवाहक पंतप्रधान आहे. त्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेमध्ये काय घेण्यात आलेले आहे, तर कॅनडाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपालाची नियुक्तीची जी पद्धत आहे केंद्रातर्फे ती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार जे पॉवरफुल असतं ती तरतूद आपण कुणाकडून घेतलेली आहे, कॅनडाकडून घेतलेली आहे. उर्वरित अधिकार केंद्र सरकारकडे राहतील ही तरतूद आपण कुणाकडून घेतलेली आहे, कॅनडाकडून. या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहित असतील तर त्या तरतुदी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कमेंट बॉक्स भरून टाका जर माहित असेल तर. ठीक आहे, यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेला आपण जर बघितलं तर 25 मार्च 1982 मध्ये ब्रिटिश संसदेने मान्यता दिली होती. ठीक आहे, कॅनडावर सुद्धा एकेकाळी ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, ब्रिटिशांचं काय होतं, हुकूमत होती. जानेवारी 2025 मध्ये आशियातील सर्वात मोठे द्विवार्षिक एअर शो आणि विमान प्रदर्शन एरो इंडिया 2025 ची 15वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल, तर ही आवृत्ती बेंगलोरमध्ये आयोजित केली जाईल. तर बघा मित्रांनो, भारतीय एअरफोर्सच्या विमानाचं प्रदर्शन असतं एरो इंडिया नावाने. 2 वर्षांनी होतं. या वर्षी हे कर्नाटकमध्ये बेंगलोर या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही याची 15वी आवृत्ती असणार आहे. याची थीम होती मित्रांनो द रनवे टू बिलियन अपॉर्च्युनिटीज अशी याची थीम आहे. ठीक आहे, तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये जल्लीकट्टू नावाचा महोत्सव जो आहे 2025 तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर जल्लीकट्टू नावाचा महोत्सव जो आहे तो तामिळनाडूमध्ये होतो. याला काय करावं लागतं, तो एक बैल असतो, त्या बैलाला आपल्याला कंट्रोलमध्ये आणावं लागतं. मग ते कंट्रोलमध्ये कसं आणलं जातं, तर हा जो बैल आहे, बैलाचा जो खांदा आहे त्याला पकडून त्या बैलाला कंट्रोलमध्ये आणावं लागतं. तर यालाच म्हटलं जातं जल्लीकट्टू महोत्सव. आपण जर बघितलं तर जल्लीकट्टू महोत्सव तामिळनाडूचा आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता जल्लीकट्टू 2 शब्दांनी बनलेला आहे. जल्ली म्हणजे चांदीचा आणि सोन्याची नाणी. ठीक आहे, कट्टू म्हणजे बांधलेले. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हा खेळ जो जिंकतो त्याला चांदी आणि सोन्याने बांधलेली आपण जर बघितलं तर नाण्यांचा हार मिळतो. ठीक आहे, यावरून याचं नाव जल्लीकट्टू वगैरे पडलेलं आहे. यामध्ये जसं आपण प्रत्येक खेळामध्ये टीमने सहभागी होतो तशा टीम यामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर आता राज्य आणि त्यामधले प्रमुख सण समजून घेऊया. नागालँडचा आहे हॉर्निबल उत्सव, 10 दिवस चालतो हा. हरेला उत्सव उत्तराखंडचा आहे आणि हरेली उत्सव छत्तीसगडचा आहे. हरेला उत्तराखंड, हरेली छत्तीसगड. खर्ची पूजा त्रिपुराची आहे. हेमिस उत्सव लडाखचा आहे. हम्पी उत्सव कर्नाटकचा आहे. गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्राचा आहे. नुआखाई ओडिशाचा आहे. बुंदी उत्सव राजस्थानचा आहे. बैसाखी पंजाबचा आहे. मोपिन अरुणाचल प्रदेशचा आहे आणि अंबुबाची उत्सव आसामचा आहे. त्यानंतर पॅरासिटामॉल औषध जे ते स्वदेशी तयार करण्याचे तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे, तर बघा मित्रांनो, आपल्याला ताप आले किंवा आपलं अंग वगैरे दुखत असेल तर आपण पॅरासिटामॉल नावाची टॅबलेट घेत असतो. ठीक आहे, तर हिला स्वदेशी विकसित आता करण्यात येणारे आणि त्याचं तंत्रज्ञान वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद, ठीक आहे, कल्चरल सायंटिफिक इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन आपण तिला म्हणू शकतो, CSIR. तर हिने त्याचं तंत्रज्ञान जे ते शोधलेलं आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, CSIR. ठीक आहे, आपण जर बघितलं CSIRच्या या महासंचालक लक्षात ठेवा, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो.
एन क्लाईसेल्वी, तर यांचं नाव आहे नल्ला थंबी क्लाईसेल्वी, या CSIRच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. पहिल्या महिला विचारले जातात बघा, लक्षात ठेवा. पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे CSIRच्या. आयोग काय करतं, थोडंसं चालू घडामोडी थोडं असं मुलं विसरायला लागले की त्यावर प्रश्न विचारून टाकतं. तर नल्ला थंबी क्लाईसेल्वी जर बघितलं तर CSIRच्या पहिल्या महिला अध्यक्ष, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1942 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि तिला पहिल्या महिला अध्यक्ष आता 2022-23 मध्ये मिळालेल्या आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024च्या पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये भारतीय लष्कराचा वरुण तोमरने कोणतं पदक जिंकलं, तर त्याने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं. 67वी राष्ट्रीय नेमबाज स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक कुणी जिंकलं, तर ते जिंकलं भारतीय लष्कराचा वरुण तोमर याने. त्याचबरोबर जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्रद्युमन सिंगने आणि राजस्थानच्या आकाश भारद्वाजने कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा इथं, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय खेळाच्या मशालीचं नाव काय. तर बघा मित्रांनो, उत्तराखंडमध्ये जे काही राष्ट्रीय खेळ होणार आहे डेहराडून या ठिकाणी, तर त्यासाठी मॅस्कॉट आपण स्वीकारलेला आहे, त्याचं नाव आहे मौली, आणि एक मशाल आपण स्वीकारलेली तिचं नाव आहे तेजस्विनी. तर मॅस्कॉट कोणता आहे, मॅस्कॉट. ठीक आहे, मॅस्कॉट काय आहे तर आपण कालच्या सेशनवर डिस्कस केलं होतं, मौली. आणि आपण जर बघितलं तर तेजस्विनी काय आहे, तेजस्विनी एक मशाल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या जागा आहे 5, राज्यसभेच्या 3, 2 राजधानी डेहराडून आणि गैरसेन उन्हाळी राजधानी आहे. उत्तर प्रदेशमधून सेपरेट झालं होतं 9 नोव्हेंबर 2000 साली. पुष्कर सिंग धामी मुख्यमंत्री, लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग राज्यपाल आहे. जिम कॉर्बेट, नंदा देवी आणि राजाजी राष्ट्रीय उद्यान आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. भारतातील पहिल्या जनरेशन बीटा मुलांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे. तर बघा मित्रांनो, आता 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2039 या कालखंडामध्ये जी मुलं जन्म घेतील त्यांना म्हटलं जाईल बीटा जनरेशन. काय म्हटलं जाईल, बीटा जनरेशन. यावर आपण 2-3 दिवसापूर्वी ऑलरेडी एक क्वेश्चन बघितला होता. मग या बीटा जनरेशन मधील भारतातील पहिल्या मुलाचा जन्म आयझॉल मिझोरम मध्ये झालेला आहे. तर एवढं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, फ्रँकी रेगू आताडिका झेंडेंग हे या मुलाचं नाव आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा मिझोरम मध्ये त्याचा जन्म झालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं बीटा जनरेशनचा कालावधी लक्षात ठेवा 2025 ते 2029. जर कुणाला माहित असेल की याच्या अगोदरची जनरेशनचं नाव काय होतं तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची. आता तुमच्यासाठी टेस्ट क्वेश्चन, 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केली जाणार हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर कंबाईनसाठी विजेता बॅच 2 आपण सुरू केलेली आहे. बघा लास्ट टाइम तुमचं रिव्हिजन आम्ही करून घेणार आहे. तुम्हाला जर रिव्हिजनची गरज असेल ठीक आहे तर नक्की बॅच जॉईन करा. तुमचं प्रॉपर रिव्हिजन आम्ही या बॅचमध्ये करून घेणार आहे. ऑल इन वन नावाची बॅच आपण सुरू करणार आहे 15 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी टेटची बॅच आपण लॉन्च करतोय द्रोणाचार्य बॅच नावाने. ही बॅच टेटसाठी असेल आणि RRB ग्रुप डी मध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील मुलांचं प्रमाण वाढवायचंय. आरंभ बॅच सुरू करणार 699 फी असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर लेखा व कोशागार विभागासाठी रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या नोट्स आहे अभ्यास मित्राच्या. त्याचबरोबर कंबाईनसाठी 4 महिन्याची यशवंत बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲपवर, या लेक्चरची PDF टेलिग्रामवर आणि अभ्यास विषयक रील्स इंस्टाग्रामवर मिळेल. ठीक आहे, थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.